टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सन 2024-25 मध्ये जे कर्ज वाटप केलं होतं त्या कर्ज वाटपाची जी ड्यू डेट आहे शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 ही ड्यू डेट होती। तर 24-25 या वर्षामध्ये जिल्हा बँकेने धुळे व नंदुरबार जिल्ह्यात एकूण 29,689 शेतकऱ्यांना 339 कोटी रुपयाचे कर्ज वाटप केलेलं। त्या 339 कोटी रुपयापैकी 31 मार्च 2025 अखेर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्याजासह 26,415 शेतकऱ्यांनी व्याजासह 302 कोटी रुपयाची वसुली दिलेली। जर टक्केवारीच्या भाषेत म्हटलं तर जिल्हा बँकेची 90% वसुली झालेली आहे। जिल्हा बँक गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये टॉपर पीक कर्ज वसुलीच्या दृष्टीने टॉपर असून 31 मार्चला प्रॉम्प्ट पेमेंटला वसुलीला सर्वात जास्त टक्केवारीने जिल्हा बँकेचा प्रथम क्रमांक लागतो। तसेच जिल्हा बँकेने या शेतकऱ्यांसाठी जसं कर्ज वसुलीला सहकार्य केलं, सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन सगळे सभासद यांनी जी काही मदत केली त्याबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनी सर्व शेतकऱ्यांच्या प्रती आभार आणि अभिनंदन पण व्यक्त केलेलं आहे। आणि त्याचबरोबर या सर्व शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी लवकरात लवकर पीक कर्ज वाटप व्हावं म्हणून जिल्हा बँकेने त्याची पूर्वतयारी सुरू केलेली असून दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी जिल्हा बँकेची संचालक मंडळाची मीटिंग आहे आणि संचालक मंडळाच्या सभेमध्ये पीक कर्ज वाटपाचं धोरण निश्चित करण्यात येईल आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्याचं नियोजनाची रूपरेषा अंतिमरित्या निश्चित करण्यात येईल। म्हणजे साधारण 15 एप्रिलला संचालक मंडळाची मीटिंग व 21 एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरुवात होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।